जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील त्रिशूल येथे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षात CFR क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड कार्यक्रमासंदर्भात महिला बैठक आयोजित करण्यात आली होती। त्रिशूल ग्रामपंचायतीने जलसंवर्धनाच्या दृष्टीने श्रमदानातून तब्बल 725 जलतारा खड्डे उभारून एक आदर्श निर्माण केला आहे। या उपक्रमामुळे भविष्यात भूजल पातळी वाढण्यास तसेच पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके यांनी जलताराचे महत्त्व, उपयुक्तता आणि पाणी संवर्धनातील त्याची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी त्रिशूल ग्रामपंचायतीतील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर होण्याची आशा व्यक्त केली। तसेच यावर्षी त्रिशूल गावासह तालुक्यातील 18 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येणार असून या उपक्रमातून स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगितले। बैठकीस मीनाक्षी पराडके, सूरज पाडवी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रमुख नागरिक तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। बैठकीत जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षलागवडीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। जलतारा आणि वृक्षलागवड ही शाश्वत पाणी व पर्यावरण संवर्धनाची गुरुकिल्ली आहे। धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आई हानो तो तेला में महा कोण होय हमो कोडले बे को हमराई गोया के ती जागे दी कोई ठेल्या अना जेलाम ती लागे तेला में कोई पाई पिछले दो ओ पेल्ला दी होता। आज स्थिति आपू हूं वे कोई भी वेम पाइना लागतो। हैंडपंप होता 200 फूट ती जागे पाइना लागतो। आमा दडगाव में है 600 फूट 700 फूट बोरिंग कोई भी ती जागे पाई काय ना हा एहली परिस्थिती